नाशिक शहरात रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 16 मे 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास जयपूर हाऊस परिसरामध्ये गंगापूर रोडवर फिर्यादी मोबाईलवर बोलत चालत असताना मागून आलेल्या 3 इसमांनी निळ्या रंगाचा ॲपल आयफोन 13 प्रो मॅक्स मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्मा यांनी तपासाची सूत्र हाती घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार गुन्हे शोध पथक तपास करत असताना पोलीस नाईक तुळशीदास चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी शिवाजीनगर परिसरात मोबाईल विक्रीसाठी येणार आहे। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे आणि त्यांच्या पथकानं शिवाजीनगर परिसरामध्ये सापळा रचत संशयित मोटारसायकलवरून येणाऱ्या 3 आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अनिकेत नामदेव महाले वय वर्ष 19, निखिल विलास बगाटे वय वर्ष 19, दर्शन अंबादास गोतरणे वय वर्ष 29 अशी आहेत। आरोपींकडून ॲपल कंपनीचा आयफोन 13 प्रो मोबाईल, होंडा सीबी शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे। एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 1,10,000 रुपये ही आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, गिरीश महाले, संतोष लोंढे, भागवत येदोळ, प्रवीण कंदारे, गोरख साळुंके, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव, यशराज पोतन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास संतोष लोंढे करताय। नाशिककरांनो, रस्त्यावर मोबाईल वापरताना सतर्क राहा, कारण क्षणभराची असावधता मोठं नुकसान करू शकते।